Standard 10, Chapter 8, Cell Biology and Biotechnology. याच्यामध्ये आपला सेक्शन क्रमांक 3 चालू आहे, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की ह्या धड्यामध्ये 3 उपविभाग आहेत. कोणते कोणते? पहिला होता स्टेम सेल्स, दुसरा होता बायोटेक्नॉलॉजी आणि तिसरा आहे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. हा तिसरा मुद्दा आपला चालू आहे. आणि आज त्याच्यामध्ये ह्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये ग्रीन रिव्होल्यूशन आणि व्हाईट रिव्होल्यूशन हे दोन मुद्दे बघितले. आज मुद्दा क्रमांक 3 बघायचा ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट मध्ये, तो आहे ब्ल्यू रिव्होल्यूशन. ब्ल्यू रिव्होल्यूशन याला मराठीमध्ये नील क्रांती म्हणतात. मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स. काय आहे याच्यामध्ये? काय असतं ब्ल्यू रिव्होल्यूशन मध्ये? प्रोडक्शन ऑफ युजफुल ॲक्वेटिक ॲनिमल्स with the help of water is called as blue revolution. कि अनेक जे आहेत aquatic animals जे युजफुल आहेत, फॉर एक्झाम्पल फिशेस, दे आर युज्ड ॲज अ फूड, पण त्यांचं प्रोडक्शन ऑन लार्ज स्केल त्याला म्हणायचं ब्ल्यू रिव्होल्यूशन. आणि याच्यामध्ये काय काय असतं? इट इन्क्लूड द कल्टिवेशन ऑफ फिशेस. शब्द नीट ऐका बरं का, मी मासेमारी म्हणत नाहीये. मासेमारी म्हणतोय का? नाही. शब्द काय आहे? इट इन्क्लूड्स. बघा बरं का, बघा बघा बघा, फार महत्वाचा शब्द आहे. इट इन्क्लूड्स कल्टिवेशन ऑफ फिशेस, श्रिम्प्स आणि बाकीचे सुद्धा काही ॲक्वेटिक ॲनिमल्स इन फार्म पॉन्ड्स. इन फार्म पॉन्ड्स. बघा, हे वाक्य परीक्षेत का आलं तर आलंच पाहिजे की काय आहे? इट इन्क्लूड्स कल्टिवेशन. कल्टिवेशनचा मराठीमध्ये अर्थ होतो लागवड. इथं शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. तर कल्टिवेशन ऑफ फिशेस, श्रिम्प्स म्हणजे कोळंबी वगैरे जे असतात हे खाण्यासाठी वापरतात. आणि जगातील प्रमुख अन्न हे नॉन व्हेजिटेरियन. आणि नॉन व्हेजिटेरियन मध्ये मुख्य अन्न बऱ्याच जगातल्या लोकांचं हे ॲक्वेटिक प्रोडक्ट्स आहेत, कारण जगामध्ये 70% पाणी आहे. तर जे आहे कल्टिवेशन, हो कोण म्हणजे? अच्छा, माशांचं कल्टिवेशन. हो, आवर्जून मासे वाढवायचे, त्यांचं मत्स्य बीज भेटतं. आणि असं मत्स्य बीज कुठं सोडायचं? आपल्या फार्म पॉन्ड्स मध्ये सोडायचं. फार्म पॉन्डचा अर्थ काय आहे? शेततळी. त्या शेततळ्यामध्ये काय करायचे? तर फार्म पॉन्ड्स, मोठा मोठाले शेतामध्ये तळे काय करायचे? तर उभारायचे, तर बांधायचे आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे सगळं सगळं छान पैकी डबडब भरून मत्स्य बीज त्याच्यामध्ये सोडायचं. बरोबर आहे ना? मग खाऱ्या पाण्यातले मुंबईचे मासे मला इथे माझगाव मध्ये पाहिजेत, तर मग ते शेततळ करायचं, त्याच्यात खूप सारं पाणी टाकायचं, खूप सारं मीठ टाकायचं, खाऱ्या पाण्याने कल्टिवेशन करायचं. आणि अशाला सरकार प्रोत्साहन देतं आणि नव्हे तर दिले, त्याला ब्ल्यू रिव्होल्यूशन म्हणायचं. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यासाठी एक प्रोग्राम बनवलाय. कोणता प्रोग्राम बनवलाय? तर त्या प्रोग्रामचं नाव आहे नील क्रांती मिशन. नील क्रांती मिशन 2016. त्याला शॉर्टकट मध्ये NKM16 म्हणतात. नील क्रांती मिशन 16. कि ह्या नील क्रांती मिशन 16, दिस इज द प्रोग्राम विच इज स्टार्टेड अंडर ब्ल्यू रिव्होल्यूशन.
रिव्होल्यूशन अगदी 2016 आत्ता 3-4 वर्षापूर्वी सुरू झालेला हा कार्यक्रम आहे. आता पुढचा याच्यामध्ये आपल्याला ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट मध्ये पहिला मुद्दा ग्रीन रिव्होल्यूशन, दुसरा व्हाईट रिव्होल्यूशन, तिसरा ब्ल्यू रिव्होल्यूशन आणि चौथा आहे फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्स म्हणजे खत जे शेतामध्ये लार्ज स्केलवर वापरले जातात. देयर आर टू टाइप्स ऑफ फर्टिलायझर्स दॅट आर वाइडली युज्ड इन द ऍग्रिकल्चर. दोन प्रकारचे खत आहेत जे मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये शेतीमध्ये वापरले जातात. कोणत्या दोन प्रकारचे खत आहेत? नंबर 1 मॅन्युअर, ज्याला आपण शेणखत वगैरे म्हणतो किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणतो, याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर सुद्धा नाव आहे. आणि दुसरा आहे केमिकल फर्टिलायझर जे पोत्यामध्ये भेटतं. केमिकल फर्टिलायझर्स जे शेतामध्ये आपण टाकतो की पोत्यामध्ये घेऊन जातो. NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे त्याच्यामधले मुख्य घटक असतात. आणि मॅन्युअर काय आहे? द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल इज इन्क्रीज्ड ड्यू टू यूज ऑफ मॅन्युअर. की मॅन्युअर म्हणजे शेणखत किंवा ज्याला आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणतो. त्यांच्या काय होतं की जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, पाणी धारण क्षमता वाढते. की एखाद्या जमिनीची जर का पाणी धारण क्षमता कमी असेल तर तिथं आवर्जून हे मॅन्युअर टाकतात. सो ॲज टू इन्क्रीज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट फार्म. त्या शेताचं पाणी धारण क्षमता वाढण्यासाठी वापरतात. आणि मॅन्युअर ऑल्सो जे आहे कॉजेस सॉइल कन्झर्वेशन, की मातीमधले जे काय पोषक घटक जपून ठेवण्याचं काम, सॉइल कन्झर्व करण्याचं काम या ठिकाणी मॅन्युअर करतं. आणि केमिकल फर्टिलायझर जे आहेत, द मेजर कंपोनंट ऑफ केमिकल फर्टिलायझर्स इज NPK. N it stands for nitrogen, P it stands for phosphorus and K it stands for potassium. ह्या 3 मुख्य घटक असतात. बाकी यांचे कंपाऊंड्स असतात पण मुख्य 3 घटक असतात NPK. आणि एक्सेसिव्ह यूज सध्या आपल्या भारतामध्ये फार मोठा एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स होतोय. अँड इट कॉजेस डिक्रीज इन सॉइल फर्टिलिटी. की डिक्रीज इन सॉइल फर्टिलिटी, की जमिनीची सुपीकता ह्या केमिकल फर्टिलायझर्समुळे काय होते? नष्ट होते, कमी होते. पुढचा मुद्दा आहे 5वा आहे ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट मध्ये पेस्टिसाइड्स. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कीटकनाशक आहेत, आळ्यानाशक आहेत, जंतुनाशक आहेत, त्याला म्हणायचं पेस्टिसाइड्स. आता जे पेस्टिसाइड्स आर यूज्ड टू कंट्रोल द पेस्ट ऑन क्रॉप. हो, की जसं आपल्याला माणसाला रोग होतात तसं क्रॉपला सुद्धा रोग होतात. की फॉर एक्झाम्पल कापसाला बोंडअळी येते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या आपण शेतामध्ये पाहतो. की आपण मॅक्झिमम शेतकऱ्याची मुलं आहोत, तर जे आहे की आपल्याला माहिती की फवारणी करावं लागते. की ते पीक त्या पेस्टला, त्या अळ्यांना, त्या किड्यांना, त्या जंतूंना बळी पडू नये म्हणून काय करतात? तर पेस्टिसाइड्स आर युज्ड. आणि एकदा का हे पेस्ट कमी झालं देन ऍग्रिकल्चरल इल्ड म्हणजे शेतीचं उत्पादन इट गेट इन्क्रीज्ड. अदरवाइज तर पेस्टच त्याला खाऊन घेतो. बट पेस्टिसाइड्स आर इन फॅक्ट इट इज अ टाइप ऑफ पॉइझन. पेस्टिसाइड म्हणजे काय? इट इज नथिंग बट अ पॉइझन. ते काय असतं? विष असतं, जहाल विष असतं. हो, कधी फवारणी करताना तुम्ही पहा, 1 बकेट पाण्यामध्ये 1 किंवा 2 ते टोपण म्हणजे 15 ते 20 ml सुद्धा बस झालं, इतकं ते जहाल विष असतं. इट इज नथिंग बट अ पॉइझन अँड दिस पॉइझन एंटर्स इन द फूड वेब थ्रू वॉटर. आणि असं जर का आपण शेतामध्ये झालं तर इट विल एंटर इन द फूड वेब. अन्न साखळीमध्ये त्याचा काय होतो? प्रवेश होतो आणि त्याचं बायोमॅग्निफिकेशन होतं. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे त्याचे जे वाईट परिणाम वाढत जातात. आणि व्हेरियस पेस्टिसाइड्स बघा, नीट लक्ष द्या, DDT, मॅलिथॉन, त्याच्यानंतर क्लोरोपायरोफॉस, दे आर प्रूव्हन व्हेरी डेंजरस. आपल्याला काही एक्झाम्पल दिली होती तर DDT किंवा क्लोरोपायरिफॉस यासारखे जे आहेत दे आर व्हेरी डेंजरस केमिकल्स. त्याच्यामुळे त्यांचा वापर अतिशय जपून करतात. तर इथं काय आहे? हे ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंटचे 5 मुद्दे या ठिकाणी संपलेले. पहिला कोणता बघितला होता आपण? ग्रीन रिव्होल्यूशन, ब्ल्यू रिव्होल्यूशन, त्यानंतर व्हाईट रिव्होल्यूशन,
फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स प्रत्येकाची ताकद ही 3-3 मार्काची आहे. राईट शॉर्ट नोट डाऊन मध्ये लक्ष द्यायचं. हो, त्यानंतर आता आपल्याला पुढचं बघायचं आहे ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती. कशाला म्हणायचं ऑर्गॅनिक फार्मिंग? ऑर्गॅनिक फार्मिंग याला मराठीमध्ये सेंद्रिय शेती म्हणतात. म्हणजे कोणतेही केमिकल्स न वापरता, केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाइड्स यांचा यूज न करता केलेली शेती म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग. बघूया काय तर ड्युरिंग फार्मिंग केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स आर युज्ड ऑन लार्ज स्केल. सध्याची जी आपली कन्व्हेन्शनल शेती आहे जे आपण करतो त्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स दे आर युज्ड ऑन लार्ज स्केल अँड दे कंटेन अ हार्मफुल केमिकल्स, पॉयझनस केमिकल्स. की जे आपण खतं वापरतो, जे आपण पेस्टिसाइड्स वापरतो त्याच्यामध्ये काय असतात, खूप असे विषारी हार्मफुल घटक असतात. दिस केमिकल्स रीच टू ह्युमन बॉडी and these chemicals they reach to human body by food and water and they show their adverse effect on human body. आणि हे अन्नाद्वारे पाण्याद्वारे आपल्या शरीरापर्यंत पोहोचतात आणि त्याचे हार्मफुल इफेक्ट्स, कॅन्सर सारखे रोग सुद्धा त्याच्यामुळे होतात. आणि एवढंच नाही, दिस केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड दे कॉज एन्व्हायरमेंटल पोल्युशन, दे कॉज सॉइल पोल्युशन. म्हणजे ह्युमन्सवर तर बॅड इफेक्ट आहेच आहे, पण सोबत सॉइल पोल्युशन आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे. त्याच्यामुळे काय टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम्स म्हणजे हे जे काय आहे त्यांचे हार्मफुल इफेक्ट्स, त्यांचे पॉयझनस इफेक्ट्स, त्यांचं पोल्युशन करणारे हे जे काय ओव्हरकम याच्यावर मात करण्यासाठी फार्मर्स आर नाव सिलेक्टिंग ऑर्गॅनिक फार्मिंग. म्हणून शेतकरी कशाकडे वळलेले आहेत, ऑर्गॅनिक फार्मिंग कडे होते. आणि हे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय आहे तर कम्प्लीट बॅन ऑन केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. हा ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर कम्प्लीट संपूर्ण बॅन, बंद. काय कशावर? कम्प्लीट बॅन ऑन केमिकल फर्टिलायझर्स अँड केमिकल पेस्टिसाइड्स. याच्यावर काय केलं जातं या शेतीमध्ये? कम्प्लीट बॅन केला जातो, ते वापरण्यातच येत नाही. आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे काय होतं तिथं लोकल स्टर्डी व्हरायटीज ऑफ क्रॉप्स आर डेव्हलप्ड. हो, कोणत्याही केमिकलनं डेव्हलप केलेल्या किंवा बायोटेक्नॉलॉजीनं डेव्हलप केलेल्या अशा कोणत्याच व्हरायटीज नको, जे काही लोकल असतील आहे जशा असतील तशा ते वापरणं म्हणजे काय असतं ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. अजून एक आपल्याला छोटा मुद्दा दिलेला आहे एपिकल्चर. एपिकल्चर हे एपिकल्चर म्हणजे काय? मधमाशा पाळणं म्हणजे एपिकल्चर. हो सर, आमच्या शेतात 4 झाडावर मोठा मोठाले मोळ आहेत, मग आम्ही त्याला एपिकल्चर म्हणायचं का नाही? तर ते आहे. एपिकल्चर म्हणजे काय? इट इज द कन्झर्वेशन ऑफ हनी बीज इन आर्टिफिशियल मॅनर. हो, पूर्णपणे कृत्रिमरित्या मुद्दाम होऊन काय गोष्ट करायला सर? हो, मुद्दाम होऊन कोणी आग्यामुळे पाळतं का? हो, पाळतं. कशामध्ये? एपिकल्चर मध्ये. तर हे जे काय इट इज द काय आहे कन्झर्वेशन ऑफ हनी बीज किंवा कशासाठी आहे हे आर्टिफिशियल मॅनर, पूर्णपणे कृत्रिमरित्या. म्हणजे ते नैसर्गिकरित्या स्वतःची मोळ ते काय होतं बसतं, ते काय पूर्ण मधमाशाचं पोळं तयार करतात, पण आपण त्यांना पोळं तयार करायला मदत करायची मुद्दा म्हणून ते हे एपिकल्चर मध्ये आहे. अँड फॉर दिस पर्पज आर्टिफिशियल बी बॉक्सेस याच्यासाठी काय वापरतात? आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, बी म्हणजे मधमाशी आणि बॉक्सेस, त्या मधमाशा त्या बॉक्सेस मध्ये बसतील असे आर्टिफिशियल बी बॉक्सेस आर युज्ड इन दिस एपिकल्चर. आणि बाय दिस मेथड इट इज इझी टू कलेक्ट द हनी. हे बॉक्सेसची रचनाच अशी केलेली असते माणसाने की त्याच्यातून मध
काय करता येतो, कलेक्ट करता येतो विदाउट डिस्ट्रॉइंग द हाईव्ह अँड हनी बीज. हो, त्यांचं पोळं किंवा त्या मधमाशांना मारून म्हणजे मध गोळा करता, जे पारंपरिकरित्या तेच करतात. मोळ दिसतं त्याला आग लावतात खालून, मग त्याच्यामध्ये ते पोळं सुद्धा नष्ट होतं, बऱ्याचशा मधमाशा मारतात. पण ह्या ॲपिकल्चरमध्ये विदाउट डिस्ट्रॉइंग द हाईव्ज म्हणजे ते पोळं न डिस्ट्रॉय न करता अँड विदाउट किलिंग द बीज, त्यांना न मारता काय करता येतो, मध गोळा करता येतो. आता अजून एक पुढचा छोटासा मुद्दा आहे, कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. कल्टिवेशन ऑफ, हे सगळे शॉर्ट नोट्स आहेत बरं का, 2 मार्काला 3 मार्काला. कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. मेडिसिनल प्लांट्स म्हणजे औषधी वनस्पती. आपल्याला एक्झाम्पल म्हणतात शतावरी, अश्वगंधा वगैरे ज्या आहेत या औषधी वनस्पती आहेत. अँड इंडिया हॅज बीन गिफ्टेड अ ग्रेट बायोडायव्हर्सिटी इन मेडिसिनल प्लांट्स. आणि आपल्या भारताला तर वरदान आहे मेडिसिनल प्लांट्स पहिल्यापासून, की आपल्या दक्षिण भारतामधल्या जंगलामध्ये तर फार हे मेडिसिनल प्लांट्स समृद्ध असं जंगल आहे, अगदी मेडिसिनल प्लांट्स केरळमध्ये. मग हे जे आहे, अँड इंडिया हॅव ग्रेट ट्रॅडिशन ऑफ आयुर्वेद. आणि त्याच्यामुळेच आपल्याकडं काय आहे की पूर्ण जगाने मान्य केलेली असं ग्रेट ट्रॅडिशन ऑफ आयुर्वेद. आयुर्वेद शास्त्र आहे टू क्युअर द डिसीज विथ द हेल्प ऑफ दिस प्लांट्स. आणि हे प्लांट्स वापरून रोग बरं करण्याचं जे आयुर्वेद आहे ह्याची सुद्धा आपल्याकडे एक परंपरा आहे. अँड ड्युरिंग अर्लियर डेज मेडिसिनल प्लांट्स वेर कलेक्टेड फ्रॉम द फॉरेस्ट. हो, अगदी जुन्या काळी म्हणण्यापेक्षा अगदी 50 वर्षापूर्वी सुद्धा कुणीतरी ते वैद्योबा असं जंगलामध्ये जात होते, अशी पिशवी वगैरे घेऊन मेडिसिनल प्लांट्स ते आणायची पिशवीत आणि मग हे करायचे, अशी एक पद्धत होती. पण आता काय केली, हाऊएव्हर ड्यू टू रिडक्शन इन फॉरेस्ट एरिया, पण आता जंगलच कमी व्हायला लागले, मेडिसिनल प्लांट्स आर बिकमिंग रेअर. म्हणून हे औषधी वनस्पती सुद्धा दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. हेन्स कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स इट इज द नीड ऑफ द अवर. म्हणून यांचं काय आहे की यांचं कल्टिवेशन करणं इट इज द नीड ऑफ द अवर, म्हणजे अतिशय आवश्यक असं झालेलं आहे. आणि लास्ट ह्या गाण्याचा शेवटचा मुद्दा आहे फ्रूट प्रोसेसिंग. फ्रूट प्रोसेसिंग, हो, फळावर प्रक्रिया करणे, फ्रूट प्रोसेसिंग. अहो, काय काय फ्रूट प्रोसेसिंग तर आपण घरी करतो. आपल्याकडे आंब्याचं लोणचं घालतात, हा फ्रूट प्रोसेसिंग, बरोबर आहे. आता खात नाहीत, पण लहान मुलाला बोरकुट करून द्यायची, फ्रूट प्रोसेसिंग, बरोबर आहे. असे अनेक फ्रुट्स आपण सुद्धा वाळवून वगैरे जे आहेत, हो, लिंबाचं लोणचं घातलंय, अहो फ्रूट प्रोसेसिंग आहे ती. आंब्याचं लोणचं घातलंय, बोरकुट केलंय, बरोबर आहे ना, चिंचेचं चाटण केलंय, फ्रूट प्रोसेसिंग आहे. पण हे झाले घरगुती डोमेस्टिक. पण लार्ज स्केलवर कसं करतात, फ्रुट्स आर पेरिशेबल ॲग्रो प्रोडक्ट्स. खरं तर याला प्रोसेस काय करायचंय, कारण ते पेरिशेबल ॲग्रो प्रोडक्ट्स आहेत. हे फ्रुट्स टिकत नाहीत, एक 2-4 दिवस ते टिकतात, अगदी झाडावर सुद्धा. मग सो दे शुड बी प्रोसेस्ड इन सच वे दॅट दे कॅन बी युज्ड थ्रू आउट द इयर. म्हणून त्यांना अशी प्रोसेसिंग करायची की दे कॅन बी युज्ड थ्रू आउट द इयर. हो, मला वर्षभर म्हणजे काय तो आंबा भेटला पाहिजे, मग लोणचं खाकी करून, बरोबर की नाही. आणि फ्रूट प्रोसेसिंग इन्क्लूड्स, त्याच्यामध्ये मग कोल्ड स्टोरेज करतात त्या फ्रूटचं, ड्राईंग करतात, त्याला सॉर्टिंग करतात, एअरटाईट पॅकिंग करतात, किंवा मुरब्बा वगैरे बनवतात, जॅम जेलीज बनवतात. आणि त्यालाच आपण काय, किंवा बरेचसे फ्रुट्समध्ये तर आपण पाहतो काही चॉकलेट्स सुद्धा फ्रूटचे आहेत. आपण महाबळेश्वरला वगैरे तिकडे गेलो तर कॅन्डीज भेटतात फ्रूट्सच्या. तर याला म्हणायचं फ्रूट प्रोसेसिंग. या पद्धतीनं आपला हा सायन्स 2चा चॅप्टर 8 थोडासा मोठा चॅप्टर होता, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, संपलेला आहे. त्याचे लर्निंग पॉईंट्स वगैरे तर तुम्हाला दिलेले आहेत ऑलरेडी. थँक्यू.